माझ्या शेजारी तुम्ही आता जे फोटो पाहत आहात ते फोटो ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर जवळपास 15 दिवसांनी माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आलेत। ऑपरेशन टायगर जेव्हा सुरू होतं तेव्हा लोकसभा अध्यक्ष यांची भेट श्रीकांत शिंदे आणि या 6 खासदारांनी घेतली होती। तेव्हाचे हे फोटो आत्ता माध्यमांपर्यंत पोहोचले आहेत। हे फोटो आत्ताच माध्यमांपर्यंत का पोहोचवण्यात आले अशी ही चर्चा आहे। त्यातच आता तुम्ही माझ्या शेजारी आणखी एक पत्र पाहत असाल। ते पत्र आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी या खासदारांना पाठवलंय। याच्यामध्ये देखील त्यांनी लोकसभा अध्यक्षांचा एक उल्लेख केलेला आहे। त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षात आता ही सगळी लढाई जी आहे ती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भोवती फिरू लागली आहे। ही लढाई नेमकी काय आहे? ही लढाई त्यांच्याच भोवती का फिरते? ठाकरेंना काय अपेक्षा आहे आणि ठाकरेंनी या पत्रातून कोणती खेळी केली आहे ती आपण पाहणार आहोत। त्याआधी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा। अरविंद सावंत यांनी शिंदेंसोबत गेलेल्या 6 खासदारांना जे पत्र पाठवलंय त्या पत्रात ते काय म्हटले ते आधी बघूया। 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानेच आपल्याला उमेदवारी दिली होती। आपल्या मतदारसंघातील जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर आपल्याला निवडून दिलं। मात्र आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात विलीनीकरण झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न करत आहात। तसंच या कथित विलयाला अर्थात विलीनीकरणाला मान्यता मिळावी म्हणून आपण लोकसभेच्या अध्यक्षांकडे गेल्याचंही समजतं। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा मूळ राजकीय पक्ष असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षासोबत कोणतीही विलीनीकरणाची चर्चा सुरू नाहीये, विलीनीकरण सुरू नाहीये किंवा त्याला संमती देखील दिलेली नाही आणि परवानगी सुद्धा दिलेली नाही असं या पत्रात म्हटलंय। मूळ राजकीय पक्षाचंच विलीनीकरण झालेलं नसताना विधिमंडळ पक्षाच्या विलयाचा प्रश्नच उद्भवत नाही। कायद्यानुसार अशा प्रकारच्या विलीनीकरणाला कोणतीही परवानगी नाही किंवा तशी तरतूद देखील नाही। भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4 मध्ये केवळ मूळ राजकीय पक्षाच्या विलीनीकरणाला स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना दिलेला आहे। मात्र त्यांनी स्वतःहून स्वतंत्रपणे कोणताही विलीनीकरण घडवून आणण्याचा किंवा प्रभावी करण्याचा अधिकार या तरतुदीत दिलेला नाही असं या पत्रात म्हटलंय। पक्षाने यापूर्वीच लोकसभेच्या अध्यक्षांकडे लेखी निवेदन करून शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या कोणत्याही खासदाराने केलेले विलीनीकरण अथवा स्वतंत्र गटाच्या मान्यतेचा दावा स्वीकारू नये अशी विनंती करण्यात आली आहे। तसंच अध्यक्षांनी देखील कोणत्याही कथित विलीनीकरणाला मान्यता देणारा कोणताही आदेश दिलेला नाही असं या पत्रात म्हटलेलं आहे। एकूणच या पत्रातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या 6 खासदारांना ते अपात्रतेच्या जवळपास आहेत असा एक प्रकारे इशारा दिलेला आहे। एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिंदेंनाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे। लोकसभा अध्यक्षांनीही याबाबत अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही। त्यामुळे ठाकरेंचे हे 6 खासदार स्वतंत्र गट तयार करून शिंदे सेनेत विलीन होणार की आणखी काही कायदेशीर पळवाट शोधली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। त्याआधी लोकसभा अध्यक्ष या खासदारांचं भवितव्य ठरवणारा निर्णय देतील अशी चर्चा आहे। या निर्णयानंतर ठाकरे सेना ही लढाई सुप्रीम कोर्टात नेणार का आणि त्याची पहिली पायरी म्हणूनच अरविंद सावंत यांनी हे पत्र 6 खासदारांना पाठवलंय का अशी चर्चा सुरू आहे। दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांची संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी ही चर्चा आहे। त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी याबाबतचा मोठा निर्णय लोकसभा अध्यक्ष देतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाईमध्ये उतरते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच पावसाळी अधिवेशन जे संसदेचं सुरू होणारे 20 जुलैला ते अधिवेशन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी वादळी पावसाळी अधिवेशन ठरेल का अशी ही चर्चा सुरू आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।